महावितरणाच्या विद्युत तारेची चोरी. शेगाव तालुक्यातील येऊलखेड शिवारातील घटना. शेगाव तालुक्यातील येऊलखेड शिवारात महावितरणाच्या विद्युत तारेची चोरी झाल्याची धक्कादायक घटना 8 जूनच्या मध्यरात्रीनंतर 9 जूनच्या सकाळी उघडकीस आली. महावितरणाचे सहाय्यक अभियंता सुनील चौरे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी तब्बल 59,630 रुपयाची ॲल्युमिनियम वीज तार चोरून नेली. या घटनेनंतर तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात 136 अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी अधिक तपास ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विद्युत साहित्य चोरीसाठी घटनांमुळे महावितरणासह शेतकरी व ग्रामस्थांनाही अडचणीचा सामना करावा लागत असून या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर निष्पन्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राहणार येऊलखेड. माझ्या शेतातील विद्युत चोरी आणि या विद्युत चोरी नेहमी होत असल्यामुळे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला कपाशी लावता येत नाही आणि पाणी देता येत नाही. बोर उपलब्ध असून आमची एक अशी मागणी आहे की वारंवार आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेली आहे. आम्ही MSEBला ते दखलसुद्धा घेत नाहीत आमची आणि त्यांनी दखल घेण्यात यावी ही विनंती करतो आम्ही. मी प्रकाश माधव महाले. हे जे आमची विद्युत तारी चोरी झाली याच्यापुढे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि जे आपलं महावितरण खातं आहे याने थोडं लक्ष द्यावं. आमची एवढीच मागणी आहे शेतकऱ्यांची. मी अनिल शांताराम मेटांगे येऊलखेड येथील शेतकरी असून हे आमच्या ज्या शेतातील विद्युत तार चोरीला गेलेल्या आहेत. जवळपास 20 ते 25 पोलवरील तार रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत. या अगोदरही ऑगस्ट महिन्यात जवळपास 40 पोलवरील असेच तार चोरीला गेले. आमच्या इथं पाणी उपलब्ध असून हे तार चोरीला गेल्यामुळे मागच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे नुकसान झालेलं आहे. कारण शेतीला पाणी असून पाणी दिल्या गेलं नाही आहे. कारण रब्बीचं पीक आमचं म्हणजे हातातून गेलेलं आहे. आताच कपाशी लावायची लगबग आहे आणि त्याच वेळेसच आता हे तार चोरीला गेलेले आहेत. आता शेतकऱ्यांनी कपाशी कशी लावावी, कारण पाणी असूनही जर समजा जर उपयोग होत नाही तरी याकडे MSEB आणि तसंच पोलीस प्रशासनही आमच्याकडे थोडं लक्ष देऊन या चोरट्यांचा शोध लावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांकडून मागणी आहे. आणि आता जर समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस जर पडला तर हे तार जे आहेत हे म्हणजे टाकता येत नाही आहेत. तर आणखी बी जसं मागच्या वर्षी जे घटना घडली समजा शेतकऱ्याचं नुकसान झालं तेच यावर्षीसुद्धा असं दिसून राहिलं चित्र. तरी MSEB बोर्डने हे तार त्वरित जोडून शेतकऱ्यांची लाईन हे त्वरित चालू करावी. मुरलीधर भिकूजी पोंडकर. माझ्या शेतामधले लाईनचे तार तुटून बरेच दिवस झाले. माझे बोरला पाणी आहे, सर्व आहे, पीक घेता येत नाही. आता आम्हाला पराठी लावायची वेळ आली, लावता येत नाही. तरी लवकरात लवकर तार दुरुस्त करून देण्याचे करावे. पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण येथे सुनील चोरे सहाय्यक अभियंता शेगाव महावितरण यांच्या तक्रारीवरून येऊलखेड शिवारातील ॲल्युमिनियम लघुदाब वाहिनीचे तार चोरीला गेल्याची तक्रारवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीणचे सहाय्यक फौजदार कुंटे मेजर करीत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.